भाजपा व्यापारी आघाड़ी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरे ने आज अपना जन्मदिन बड़े ही खास अंदाज में मनाया। समाज सेवा को समर्पित इस दिन पर डॉक्टर सोरे ने कई सामाजिक कार्यों का आयोजन किया। इस अवसर पर उन्होंने जरूरतमंदों को भोजन और कपड़े वितरित किए, बच्चों के लिए शैक्षणिक सामग्री का वितरण किया और वृद्धा आश्रम में बुजुर्गों को अपने हाथों से खाना खिलाया और उनके साथ समय बिताए। डॉक्टर यशवंत सोरे का यह मानना है कि समाज के प्रति अपनी जिम्मेदारियों को निभाना ही असली सेवा है। डॉक्टर यशवंत दादा सोरे का यह कदम निश्चित रूप से समाज में एक सकारात्मक संदेश देता है। अपने जन्मदिन के उपलक्ष्य में सभी का आभार मानते हुए यशवंत दादा सोरे ने क्या कहा। मातोश्री वृद्धाश्रममधील तमाम सर्व माता पितांना माझा नमस्कार। आज आमचे सर्वांचे लाडके नेतृत्व भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष, भिवंडी तालुक्यातील वालशिंदगावचे सुपुत्र समाजसेवक माननीय श्री यशवंत महादेव सोरे साहेब यांचा वाढदिवस। खऱ्या अर्थाने या अगोदर देखील त्यांचा वाढदिवस आपल्यामध्ये आम्ही साजरा केला होता। उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व आमचे माता पिता या ठिकाणी आहेत। आज आदरणीय डॉक्टर यशवंत सोरे साहेब देखील एका छोट्या खेडेगावातून बिलॉंग करून सामाजिक कार्यामध्ये उतरले आणि शून्यातून विश्व निर्माण करावा अशा पद्धतीने समाज कार्य करून आज औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी चांगली क्रांती केलेली आहे। आपणा सर्वांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रम मध्ये माझा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो। खरोखरच आपण कुणी काही घेऊन आलेलं नसतो आणि काही घेऊन जाणारही नाही। सर्वप्रथम मला एक खंत वाटते की असे वृद्धाश्रम असूच नये, म्हणजे आपल्या मुलांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये यायला लागेल अशा प्रकारची लाजिरवाणी गोष्ट करूच नये या मताचा मी आहे। त्यामुळे असं वाटतं की जी नालायक मुलं असतील त्यांनी असं केलं असेल, ठीक आहे, पण तुम्हाला कुठेतरी एक खारीचा वाटा थोडीशी मदत करण्याचा अधिकार मला या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळाला, हे मी माझं भाग्य समजतो। आम्ही सकाळी एका शाळेमध्ये अनाथाश्रमामध्ये अन्नधान्य वाटप केलं, दुपारी गोशाळेमध्ये गेलो आणि आज हा तिसरा कार्यक्रम मातोश्री वृद्धाश्रमामध्ये केला। खरोखरच आता मनोहरजी सांगितलं, वाढदिवस आपण कुठेही साजरा करू शकतो, किती मोठ्या पार्ट्या देऊ शकतो, परंतु त्याच्यातनं निष्पन्न काय होणार आहे? आपण समाजासाठी काही देणं लागतो याची जाणीव घेऊन आपण काम केलं पाहिजे। आणि तीच भावना माझ्या मनात असं वाटतंय की यावेळेस मला थोडा कमी वेळ मिळाला, पण पुढच्या वेळेस किंवा मध्यंतरी मॅडम तुम्ही कधीही मला फोन करा, मला सांगा, इथे जी काही मदत लागेल ती देण्यासाठी मी माझ्या परीने 100% प्रयत्न करेन, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। आपला आशीर्वाद हा माझ्यावर ठेवा। माझ्या हातून जे काही घडेल चुकीचं घडू नये, जे काही घडेल ते चांगलंच घडावं असा आपण मला आशीर्वाद द्या आणि नेहमी समाजाची सेवा करण्यासाठी मी तत्पर राहावं असाच आशीर्वाद। बाकी मला प्रॉपर्टी धनसंपत्ती काही नको, मला फक्त चांगलं आरोग्य आणि तुमचा आशीर्वाद असावा हीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज टिटवाळा म्हसकळ गावात पारस बालभवनात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते यशवंत सोरे साहेब, व्यापारी आघाडीचे नेते यशवंत सोरे साहेब यांच्यासारख्या एका मोठ्या व्यक्तीचे पदस्पर्श आमच्या पारस बालभवनात झाला। आमचे पारस बालभवनातलं सर्व मुलं आणि विद्यार्थी धन्य पावले। आज खरा खूप चांगला दिवस आहे। अनेक लोक येऊन जातात, पण असे दानशूर व्यक्ती किंवा मनाने मोठे याच्या आधी एका त्यांच्या सहकार्याने त्यांचं स्पष्टीकरण केलं किंवा अनुवादन केलं का सांगितलं यांचं कार्य फार मोठं आहे। आमच्या त्या हिशोबाने आमचं कार्य काहीच नाही, या साहेबांचं कार्य फार मोठं आहे। या साहेबांना आमच्यातर्फे, या पारस बालभवनातर्फे, या सर्व छोट्या छोट्या चिमुकल्यांतर्फे उदंड आयुष्य लाभू दे
अशी आई भवानीतर्फे आम्ही प्रार्थना करतो. आई भवानी चरणी प्रार्थना करतो, त्यांचं आयुष्य नुसतं उदंड होऊ नये, त्यांचं आयुष्य निरोगी असावं आणि त्यांनी अशाच प्रकारची गोरगरिबांची सेवा निरंतर करावी ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम साई. सर्वप्रथम आमचे परममित्र भिवंडी आगरी महोत्सवचे स्वागत अध्यक्ष माननीय श्री यशवंत शेठ सोरे दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे की या शुभेच्छा देण्यासाठी आमचे कार्याध्यक्ष हनुमानजी पाटील साहेब, इथे जमलेले सगळे आमचे भिवंडी आगरी महोत्सवचे कार्यकर्ते, आमचे गावचे, आमच्या मंडळाचे कार्यकर्ते. दादांच्याबद्दल सांगायचं झालं तर दादा हे आमच्या विभागामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे त्यांचा स्वभाव आहे. कोणतंही काम असू द्या, त्यांना रात्री बेरात्री कधीही त्यांना हाक द्या, मग ते काम ॲक्सिडेंट असो, कोणाचं भांडण असो, कोणाचे मध्यस्थी असो, कोणतंही काम असू द्या, कुठे दवाखान्यामध्ये जायचं असेल, कोणाला मदत करायची असेल तर पहिला फोन आमच्या विभागामधनं दादांना येत असतो आणि दादा त्यांच्यासाठी सदैव हजर राहत असतात. अशा दादांना शुभेच्छा देण्यासाठी मी साईबाबांना प्रार्थना करतोय की त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं, त्यांचं आयुष्य, आमचं आयुष्य सुद्धा त्यांना लाभावं आणि निरोगी आयुष्य लाभावं असं मी बाबांकडे प्रार्थना करतोय आणि पुन्हा सर्वांच्या जोडीने त्यांना शुभेच्छा देतोय की दादा तुम्ही जियो हजारो साल के दिन हो 50,000 अशा पद्धतीने मी बाबांकडे मागणं करतोय आणि इथे थांबतो. पुन्हा दादांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. यशवंत दादा सोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विशुभाऊ म्हात्रे आणि भिवंडी आगरी महोत्सवची आमची सर्व पूर्ण टीम. यशवंत शेठचा आज पूर्ण अख्खा दिवस मला माझ्या माहितीनुसार सर्व आश्रम, अनाथ आश्रम, सर्व लहान मुलांना खाऊ वगैरे वाटप आणि जेवणाचा एक कार्यक्रम पूर्ण करून आज आमची इथं भेट झाली संध्याकाळी. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जसं भाऊने सांगितलं तर मजत म्हणजे दोस्तीदारी मधला एक वेगळी व्यक्तिमत्व म्हणून यशवंत शेठकडे बघला जातो. आमचं जिथून रिलेशन आलं तिथून आम्हाला जसं माहिती मिळालं म्हणजे आमच्यामध्ये भले आम्ही पक्ष अलग असला तरी दोस्ती आमची अशी पक्की आहे तर ते तेवढ्यापुरतीच पक्ष चालतो. बाकी इतर दिवस आम्ही 365 दिवसातलं आम्ही एकत्रच असतो सर्वजण. अशा व्यक्तिमत्वाला आज शुभेच्छा द्यायला आम्ही सगळेजण जमलो.